नमस्कार। आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन मसाला बनवणार आहोत। तो आहे एसर मसाला किंवा एसूर मसाला देखील बोलतात। तर इथे ही बाजरी घेतली आहे, मी गावरान बाजरी घेतली आहे, स्वच्छ अशी निवडून ही अर्धा किलो एवढी मी बाजरी घेतली आहे। बाकीचं एक एक करून मी तुम्हाला साहित्य सांगणारच आहे, पण मेन साहित्य आपल्याला यामध्ये बाजरी आहे। तर चला आता या गॅसवरती कढईमध्ये आपण ही बाजरी भाजून घेणार आहोत। मी 1 किलो प्रमाणामध्ये हा मसाला बनवत आहे, त्यामुळे अर्धा किलो बाजरी घेतली आहे। तुम्ही कमी प्रमाणात देखील बनवू शकता। आता ही बाजरी आपल्याला मध्यम आचेवरती चांगली खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। या मसाल्याची चव जी आहे ती आपण मसाला कशा पद्धतीने भाजून घेतो त्यावर सुद्धा अवलंबून असते। तर मसाला भाजताना अजिबात घाई गडबड करायची नाही, अगदी छान अशी शांतपणे मसाला भाजून घ्यायचा आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। हे जे मी प्रमाण घेतलं आहे ते अचूक प्रमाण आहे, तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला बनवू शकता। आणि एकदा बनवला की आपल्याला फार दिवस मसाला बनवायची गरज नसते। अजून हा मसाला आपण भरपूर असा भाज्यांमध्ये वापरू शकतो किंवा स्पेशल या मसाल्यापासून एक भाजी बनवू शकतो। तर आता ही बाजरी छान लाह्या किंवा हलकी फुलकी होईपर्यंत भाजून घेते। तर इथे पहा बाजरीच्या छान अशा लाह्या तयार होत आहेत। बाजरी भाजून तयार झाली असं समजायचं आणि छान आपल्याला सुद्धा हलकी फुलकी अशी झालेली कळतेच। तर इथे पहा तडतड असा आवाज येत आहे। आपण ही बाजरी एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत। मसाले भाजले छान गेले पाहिजे, म्हणजे याची चव ना खूप छान येते आणि भरपूर दिवस हा मसाला टिकतो सुद्धा। आता बाजरी भाजून झाली की लगेच चणा डाळ टाकायची आहे। तर ह्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे मी, या वाटीने 2 वाटी बाजरी घेतली आहे, 1 वाटी चणा डाळ घेतली आहे। आता ही चणा डाळ सुद्धा आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि हो, हे मसाले जे आहेत ते सर्व वेगवेगळे भाजून घ्यायचे, म्हणजे कसं काही मसाले लवकर भाजतात आणि काही मसाल्याला जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी। त्यामुळे हे वेगवेगळेच भाजून घ्या, नंतर एकत्र करून थंड करायचे आहेत आणि दळून आणायचे आहेत। नाहीतर मग काय होईल, मसाला थोडासा एखादा कमी भाजला जाईल, एखादा जास्त भाजला जाईल, तर चव बरोबर येणार नाही। त्यामुळे ही काळजी घ्या। आता ही चणा डाळ सुद्धा छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता ही चणा डाळ सुद्धा भाजली आहे बघा। आपण ही काढून घेणार आहोत। भाजल्याच्या नंतर सर्व एकत्रच काढून घेत आहे मी। आता गहू भाजून घ्यायचे आहे। तर मी ज्या वाटीने म्हणजे ज्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे ना, त्या वाटीने अर्धी वाटी गहू घ्यायचे आहे। बाजरीचं प्रमाण सर्वात जास्त ठेवायचं आणि नंतर मग बाकीचं जे प्रमाण आहे ते कमी कमी करत जायचं आहे। आता हे गहू सुद्धा छान असे लाह्या होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर हे पहा गव्हाच्या सुद्धा छान अशा लाह्या तयार होत आहेत। आपण गहू पण काढून घेणार आहोत, जास्त सुद्धा भाजायचे नाहीये गहू। आता पाव वाटी तांदूळ भाजून घेणार आहोत आणि यामध्येच पाव वाटी उडदाची डाळ टाकते। ही पांढरी डाळ घेतली आहे मी, सालीची डाळ देखील तुम्ही घेऊ शकता। आता हे तांदूळ आणि उडीद डाळ आपण एकत्र भाजून घेणार आहोत। छान खमंग होईपर्यंत हे सुद्धा भाजून घ्यायचे। इथे तांदूळ आणि ही उडीद डाळ सुद्धा छान हलके फुलके झाले आहेत, कलर सुद्धा मस्त आलेला आहे बघा। आपण हे काढून घेऊ। आता
आता या कढईमध्ये आपण दगडफूल टाकणार आहोत. थोडंसं अगदी थोड्या प्रमाणात टाकायचं आहे, खूप जास्त सुद्धा घ्यायचं नाही. 1-2 तेजपत्ता किंवा तमालपत्र, याने या मसाल्याला मस्त असा फ्लेवर येतो. पाच 6 लाल मिरच्या टाकत आहे यामध्ये. आता हे थोडंसं भाजून घेऊ, नंतर मग बाकीचे सुद्धा काही मसाले टाकू. खडे मसाले जे असतील तुमच्या घरामध्ये ते टाका आणि प्रमाण थोडं कमीच टाकायचं आहे, म्हणजे असे खूप टाकायचे नाही. आता हे थोडंसं भाजत आलं की यामध्येच 1 मोठा चम्मच जिरं टाकायचं आणि 2 चम्मच धने टाकायचे आहेत. आता हे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. आता हे मसाले सुद्धा भाजत आले आहेत आणि मध्यम आचेवर हे मसाले आपण भाजून घेतले आहेत बघा. आपण हे काढून घेऊ. आता काही जे खडे मसाले राहिले आहेत ते भाजू. यामध्ये दालचिनी, 2-3 मोठी वेलची, 1 हळकुंडाचा तुकडा टाकायचा आहे, फार जास्त नाही टाकायचं. स्टार फूल 1-2, 5-6 लवंगा टाकते आणि 15-20 काळी मिरी टाकायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी खडे मसाले किती कमी प्रमाणात घेतले आहेत ते. इथे जायपत्री टाकायची आहे अर्धी. आता हे सुद्धा भाजून घ्यायचं व्यवस्थित. यामध्ये मीठ टाकायचं आहे, ते नंतर टाकते मसाले भाजत आल्याच्या नंतर. मसाले थोडेसे भाजत आले आहेत. यामध्ये आता 1 चम्मच एवढं मीठ टाकते. तुमच्याकडे खडे मीठ असेल तर ते टाका, नाही तर मग हे साधं मीठ टाकलं तरी चालेल, आपलं जे रोज वापरतो ते. आता गॅस बंद करून घेते मी आणि हे मसाले सुद्धा काढून घेते. आता हे संपूर्ण मसाले आपण एकत्र असे काढून घेतले आहेत. आता हे पूर्णतः आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरवरही दळू शकतो किंवा मग गिरणीवरूनही दळून आणू शकतो. तर मी गिरणीवरूनच दळून आणणार आहे. 1 किलोचा मसाला आहे हा. तर अगदी थंड करून घेते आणि नंतर दळून आणते. तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो एस्वार मसाला आहे तो आपण गिरणीतून दळून आणला आहे. तुम्ही कांडप यंत्रावर देखील दळून आणू शकता, पण मी गिरणीवरूनच आणला. तर हा मस्त ह्याचा सुगंध येत आहे बघा आणि खूप छान असा दळून दिलेला आहे. तर कलर देखील तुम्ही पाहू शकता छान आला. तुम्ही हा कोणत्याही रस्सा भाजीला, मसाल्याच्या भाजीला किंवा आमटीला वापरू शकता. स्पेशल याची भाजी देखील आपण बनवू शकतो. फक्त कांद्याची फोडणी द्यायची आणि हा म्हणजे ही जी पावडर आहे ती टाकायची त्यामध्ये. त्याची सुद्धा खूप छान अशी भाजी होते. लग्नामध्ये बनवतात बघा गावाकडं, तर तशी भाजी देखील बनवू शकतो. आणि थालीपीठ मध्ये थोडासा हा घेऊन आपण थालीपीठ देखील बनवू शकतो. तर आता हा स्टोअर कसा करून ठेवायचा आहे, कारण मी जास्त एस्वार बनवलेला आहे, त्यामुळे हा जास्त दिवस टिकण्यासाठी मी इथे बघा ही अशी काचाची बरणी घेतली आहे. शक्यतोवर कोणतेही मसाले, मिरची, हळद हे आपण काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे ते जास्त दिवस टिकतं, खराब होत नाही. आता ही बरणी मी सकाळी स्वच्छ धुवून उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये अशी वाळवून घेतली आहे, म्हणजे कुठे याला ओलसरपणा राहता कामा नये. कोरडी करून घ्यायची. ऊन नसेल तर फॅनच्या हवेखाली सुकवून घ्या.
आता ह्यामध्ये मी काय करते, हे बघा अशा पद्धतीचे काळे हे बिबे असतात, माझ्या आईने दिलेले आहेत मला डाळीमध्ये कशाहीमध्ये टाकायला, म्हणजे खराब होत नाही धान्य. तर ते मी या बरणीच्या बुडामध्ये अशी टाकून ठेवते आणि त्यावरती हा मसाला भरते. मसाला गिरणीतून दळून आणल्याच्या नंतर थोडासा थंड करून घ्यायचा आणि नंतर अशा बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. आणि हा मी जास्त बनवला त्यामुळे काय करणार आहे, मी आधी या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि थोडासा दुसऱ्या एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहे, म्हणजे मला छोट्या बरणीतला आधी वापरता येईल आणि नंतर जसा लागला तसा या बरणीतला घेता येईल. तर असा हा आपण येसूर म्हणा किंवा एस्वार मसाला म्हणा तयार केलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल, खूप छान लागतो बघा. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आणि आयत्या वेळेला आपण मसाला नाही वाटला एखाद्या वेळेस तर हा पटकन याची पावडर घेतली, पाण्यामध्ये मिक्स केली आणि लगेच भाजीमध्ये टाकली तर खूप छान स्वादही येतो, शिवाय भाजीला घट्टपणा देखील येतो आणि मस्त झटपट रस्सा भाजी तयार होते. तर ही बरणी तयार झालेली आहे मसाला भरून. यावर तुम्ही हिंगाचे खडे देखील ठेवू शकता, त्यामुळे पण मसाला छान जास्त दिवस टिकला जातो. आणि ह्या अशा छोट्या बरणीमध्ये सुद्धा मी भरून घेतला आहे, म्हणजे मला सुरुवातीला हा वापरणार मी, हा संपला की मग यामधला परत या बरणीमध्ये काढून घेणार आहे. म्हणजे काय तर याला आपण बार असं खोलून मसाला घ्यायची गरज राहत नाही. तर आपला हा येसूर मसाला तयार झाला आहे, मस्त छान झाला आहे. सगळीकडे असा सुगंध येत आहे या मसाल्याचा. करून बघा आणि कसा झाला मला कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये.